ती व्याख्यानमालेच्या निमित्ताने अनेक वक्ते आपल्या विचारधनाने आपल्याला सर्व श्रोत्यांना खूप समृद्ध करत आहेत. 38व्या वर्षातलं हे अखेरचं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याकडे सुकन्याताई मोने आलेले आहेत. त्या कोणत्या परिस्थितीत आल्या हे सर्व आपण ऐकलंच आहे. त्याबद्दल खरोखरच त्यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही तर देतोच, तुम्हीही द्याल. एक वेगळे अनुभव आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहेत. त्यांचा कलाप्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. चित्रपट, नाटक आणि सिरियल्स, मालिका ह्यामधला कलाप्रवास जसा आपण जाणतो तसंच त्यांना 2 चित्रपटांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. पण मी मात्र त्यांच्या कलाप्रवासाशिवायची एक वेगळी अशी ओळख अगदी थोडक्यात करून देणार आहे, कारण त्यांनी बोलणं जास्त अपेक्षित आहे. पण तरी मुद्दाम मी ही ओळख त्यांची करून देणार आहे. गेल्या वर्षी लोकसत्तेसाठी मेंटॉरिंग ह्या विषयावर एक मालिका चालू होती. ती मालिका मी लिहित होते. त्यात मुग्धा गोडबोलेंनी मला मुलाखत दिली. तुझे मेंटॉर कोण असं विचारल्यानंतर तिने पहिलं नाव सुकन्याताई तुमचं घेतलं. आणि नुसतं नाव नाही घेतलं, तिने 1-2 ज्या गोष्टी सांगितल्या, प्रसंग सांगितले, ते मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते. मुग्धा गोडबोले म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेची लेखिका आणि कलाकार. ती तुमच्याबरोबर काम करत होती एका सिरियलमध्ये, आभाळ मायामध्ये. तेव्हा ती अगदी नवोदित कलाकार होती आणि तुम्ही तशा प्रथितयश कलाकार होतात. तरीसुद्धा ती पुण्याला तिचं वास्तव्य असतं. ती मुंबईत केवळ ह्या कामासाठी राहत होती. घरीत कोणीही नाही हे माहीत झाल्यानंतर सुकन्याताई रोज तिच्यासाठी न चुकता डबा आणत होत्या. नुसतं तेवढंच नाही, ती म्हणाली ह्याचा उल्लेख त्यांनी कुठेही आजपर्यंतही केलेला नाही. त्यांनी कोणाला कधीही सांगितलं नाही. नुसतं डबा आणणं एवढंच नाही, तर ती पुण्याच्या प्रवासाला निघाली घरी जायला की तिने एकटं जाऊ नये म्हणून त्या तिला स्टेशनवर किंवा बसस्टॉपवर जिथे तिला जायचं असेल तिथे तिला घेऊन जायच्या. हा त्यांच्यातला माणुसकीचा मोठेपणा जो आज आपण अनुभवला तो त्यांच्याबरोबरचे सगळे कलाकार अनुभवतात. मुग्धांनीच सांगितलं की एक कुठे बाजारात गेल्या तर एक छोटंसं काहीतरी वस्तू घेऊन येतात आणि ते आपल्या मेकअप दादाला देतात आणि सांगतात, हे बघ हे जे रुमाल आहे ना, हा तुझ्या गणपतीसाठी आणला आहे, ह्याच्यावर तू गणपती बसव, खूप छान होईल. म्हणजे त्यांच्याकडे उंच नीच, छोटा मोठा, हा लाईटमन आहे, हा कॅमेरामन आहे का हा मोठा आर्टिस्ट आहे, याचा भेदभाव त्यांच्या मनात यत्किंचितही नसतो. जाता जाता ती आणखी एक गोष्ट जी बोलली ती मला असं वाटतं की तुमच्यातल्या कलाकाराला आणखी मोठं करते आणि माणूस म्हणूनही तुम्हाला मोठं समजते. सहकलाकार आहेत, नवोदित कलाकार आहेत, पण जेव्हा त्यांचा सीन आहे तेव्हा सुकन्याताई आवर्जून तिला सांगायच्या की अगं हा तुझा सीन आहे, इथे तू हे करणं अपेक्षित आहे, मी फ्रेममध्ये येणं अपेक्षित नाही. म्हणजे स्वतःला बॅकसीटवर ठेवून नवोदित कलाकाराला कसं बोट धरून पुढे न्यायचं, त्याला कसं सावरायचं, ह्या सगळ्या तंत्र, आणि नुसतं तंत्र नव्हे, ही मानसिकता आहे. ही मानसिकता त्यांच्या ठाई पुरेपूर आहे. त्याचा प्रत्यय म्हणूनच आजचा हा निमित्ताने त्या आमच्याकडे आलेल्या आहेत, कारण त्याचा अनुभव आपणही घेतला आहे. मला असं वाटतं की ह्या त्यांच्या माणूसपणासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. तुम्हाला आज बघितल्यानंतर की नाही, त्या बाई पण भारी देवामधली ती छान पर्स खांद्याला लावून एकदम लटपट जात गडबड गुंडा करणारी ती काही वाटत नाही. तर तुम्हाला ती बाई पण भारी देवामधली हे कसं काय ती भूमिका मिळाली आणि ती तुम्ही कशी कॅरी केली, दोन्ही ऐकायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा जे गानरसिक आले असतील त्यांची निराशा झाली असेल त्याबद्दल मी माफी मागते. पण त्याच्या एवढं नाही, पण निदान कुठेतरी पोचण्याचा मी प्रयत्न करीन, माझ्या शब्दांमधून तुमच्यापर्यंत पोचण्याचा आणि तुमचं मनोरंजन करण्याचा. तर बाई पण भारी देवा ॲक्च्युली एक वेगळी भूमिका आणि केदारकडे काम करायला मिळतं आहे. केदारने आम्हाला सगळ्यांनाच विचारलं, प्रत्येकीला वेगवेगळं भेटलं आणि विचारलं की तू काम करशील का, तू काम करशील का. प्रत्येकीलाच केदारबरोबर काम करण्याची इच्छा होती, कारण केदारचे आत्तापर्यंतचे चित्रपट, नाटक हे तुम्ही बघाल त्याच्यामध्ये वैविध्यता होती आणि त्याचं टेक्निक खूप छान आहे. म्हणजे फार तंत्रज्ञानाच्या अधीन तो जात नाही. कुठेतरी कॅरेक्टर म्हणजे काय किंवा एखाद्याची भूमिका काय की त्याच्यामध्ये तो चपखल बसत असेल तरच तो तुम्हाला विचारणार. त्याच्यामध्ये त्याची नाती किंवा त्याची ओळख अशी येत नाही कधी. त्यामुळे
आणि ॲक्च्युली आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही एकत्र काम करतोय. जेव्हा रिडिंगसाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं तेव्हा आम्हाला कळलं की अरे शिल्पा माझ्यावर काम करते. आणि शिल्पाची आणि माझी खरं तर मैत्री 40 वर्षापासूनची आहे. दुर्गा झाली गौरीपासूनची आमची मैत्री आहे. पण तरीसुद्धा आमच्या सगळ्यांमध्ये एक अलिखित नियम आहे की जोपर्यंत आपलं काम फ्लोअरवर जात नाही, शूटिंग चालू होत नाही, तोपर्यंत सांगायचं नाही कोणाला. तर त्याच्यामुळे वंदू मावशी, रोहिणी मावशी तिथे आल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही सगळे एकत्र आहोत. मग एक त्याने आम्हाला वाचून दाखवली गोष्ट, सगळ्यांनाच खूप आवडली. ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की थोडा वेळ विचार करा आणि मला सांगा की तुम्हाला तुमचं कॅरेक्टर आवडलं आहे की नाही. असं कुठलाच दिग्दर्शक कधीच सांगत नाही. आणि तुम्हाला हे करायला आवडेल की नाही, का तुम्हाला दुसरं कोणाचं कॅरेक्टर करायला आवडेल. पण आम्हाला प्रत्येकीला आमच्या भूमिका खूप आवडलेल्या होत्या. आणि त्याने सांगितलं की तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काय भर घालावं असं वाटतोय ते मला सांगा. मग परत एकदा आम्ही भेटलो आणि तेव्हा मी प्रत्येकीने सांगितलं की मला वाटतं असं करावं, मला वाटतं तसं करावं. प्रत्येकाच्या भूमिकेला एक काहीतरी पाया होता. पण माझी भूमिका अशी की तिला पायाच नव्हता. खरं तर तुम्ही बघाल सिनेमामध्ये प्रत्येकीची एक गोष्ट आहे आणि ती शेवटी ती मनातलं बोलून थांबते. पण माझं असं कुठेच एकही सीन माझा आहे असं कुठेच नव्हतं त्याच्यामध्ये. मी म्हटलं या सगळ्यांना आहे आणि मला कमी काम आहे, मला काही कामच नाही आहे. पण सगळ्यात संस्मरणीय तुमची भूमिका झाली आहे. नंतर आता झालं. पण मी म्हटलं की केदार आहे, केदारवरती आपण विश्वास ठेवला आहे आणि आपण करायचं. आता हो म्हटलं मागे नाही हटायचं. आणि मग त्याच्यामध्ये त्याला हवं ते काहीतरी एक पालुपद. काही जणींना असं ना कळलं का असं म्हणायचं. मी म्हणलं मला तर काही सुचत नाही बुवा. करता करता साड्या आल्या, मग शूटिंग सुरू झालं. तेव्हा फक्त मी आमच्या कॉस्ट्युम डिझायनरला सांगितलं होतं की मला रुमाल हवे. बरं गंमत अशी आहे की आमच्या घरात माहेरी काय किंवा सासरी काय कोणीच नोकरी करणारं नाही आहे. म्हणजे सासूबाई सचिवालयामध्ये होत्या, पण माझं लग्न झालं तोपर्यंत त्या रिटायर्ड झाल्या होत्या. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांची काय धावपळ असते, ती ट्रेन पकडायची असते, डबा भरायचा असतो, ह्यातलं काहीच माहिती नव्हतं खरं तर. पण मी ज्या सोसायटीमध्ये राहिले होते, माझं माहेर अमृतकुंभ सोसायटी दादरला, तिथे सगळ्या जणी नोकरी करणाऱ्या होत्या बहुतेकशा. आणि त्या बँकेत आणि शिक्षिका हे ठरलेलं असायचं. तर कदाचित ते ऑब्झर्वेशन मला इथे कामी आलं असेल. ते निरीक्षण जे होतं ते इथे कामी आलं की त्यांची कशी लगबग असते, मग ती कशी चर्चा असते. 8:57ची ट्रेन पकडायची वगैरे असं काहीतरी, असे विचित्रच असतात ना ते शय. म्हणजे पूर्ण 8:50 असं नसतं, 8:52, 8:57, 9:54 असं असतं. तर त्यामुळे ते कुठेतरी एक लक्षात ठेवलं होतं मी आणि ते आपोआप येत गेलं. खरं तर भूमिकेचा अभ्यास वगैरे मला आजपर्यंत कधी कळलं नाही आणि मला जमलं नाही. करत गेले आणि जिथे केदारने ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटलं की हां त्याला हे पसंत आहे किंवा ते अडखळून पडणं, हे शूटिंग स्वामी ते स्वामी ॲक्च्युली माझं पण सारखं माझ्या तोंडात असतं. म्हणजे आत्तासुद्धा जेव्हा मला ट्रॅफिकमध्ये मी अडकले तेव्हासुद्धा मी स्वामींनाच सांगितलं, म्हटलं तुम्ही मला आता वेळेत पोचवा तिकडे. त्यामुळे माझ्या तोंडी नेहमी असतं, केदारच्याही असतं. त्यामुळे ते स्वामी आलं आणि बाकीच्या गोष्टी करत गेले आणि त्याला ते आवडत गेल्या आणि त्या होत गेल्या. त्यामुळे ते आपोआप उभं राहिलेलं कॅरेक्टर असं मला वाटतं. पण ते जे कॅरेक्टर तुम्ही उभं केलं ना, ती जी भूमिका तुम्ही इतकी निर्व्याज निष्पाप स्त्री उभी केलीत, तर असं वाटतं की तुमचीच ती मानसिकता आहे ती त्या भूमिकामध्ये प्रतिबिंबित झाले असं खरोखर जाणवतं. त्यामुळे ते स्वामी स्वामी जे म्हणता ना ते सुद्धा फार सहजगत्या येतं. ते अगदी नामस्मरण ठरवून घेतलं असं नाही वाटत. ही त्यातली सगळ्यात मोठी खूबी आहे. किंवा ते जे चालणं आहे ना, तर त्याचा कसा उपयोग मी सांगते तुम्हाला. बरं तुम्ही कंटाळत नाही आहेत ना? तर कारण माझा आवाज पण एकदम फार छान झाला आज. नागमंडल नावाचं मी नाटक करत होते. विजया मेहता दिग्दर्शक होत्या आणि तिकडे भक्तीताई होत्या, भक्ती बर्वे इनामदार. आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चालून बघितलं होतं. म्हणजे ती म्हातारी कशी चालेल, कारण ते कॅरेक्टर त्यांना, कारण राणी म्हणजे जी भूमिका मी करत होते ती महत्त्वाची भूमिका होती आणि भक्तीताई आहेत त्यामुळे त्यांनी कॉस्ट्युमपासून सगळ्यावरती विचार केला होता. म्हणजे त्यांनी नवीन साड्या घेतल्या आणि त्या घरी काम करणाऱ्या बाईला दिल्या आणि तिला सांगितलं तुझ्या साड्या मला दे.
आणि त्या धुवून त्या वापरत होत्या. किंवा आजीची कोटी त्यांनी आणली होती ती घालून त्या होत्या. एक छोटासा वीक बनवून घेतलेला त्यांनी, त्याची एवढीशीच वेणी यायची. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारांनी चालून बघितलं की कुठलं चाललं म्हणजे लोकांना आवडेल, की ती म्हातारी दिसेल, ती कशी चांगली वाटेल, की त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे सगळ्यांनी. आणि त्या वेगवेगळ्या प्रकाराने चालून बघितलं. त्यातला एक प्रकार त्यांना आवडला, त्याच्या पायात पाय घालून चालायच्या. तर तो प्रकार त्यांनी तिकडे केला. तसं मी ह्या साधनासाठी वेगवेगळी चालून बघितलं की घाईत असताना ती कशी चालेल, की घरातलं सगळं आवरायचं आहे, स्टेशनवर जायचं आहे, मग नॅचरली ती साडी वर करणार, एकीकडे तिचं मग ती पदर खोचून घेईल का, हातात रुमाल असेल, हे सगळं एकदाच फक्त मी करून बघितलं आणि तसं मी चालून बघितलं आणि मला स्वतःला ते पटलं म्हणून मी ते केलं. फार छान. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण जे कलाकाराला अत्यंत आवश्यक असतं, त्या निरीक्षणानुसार तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये त्याप्रमाणे बदल करत गेलात. आत्ता बोलता बोलता तुम्ही दुर्गा झाली गौरीचा उल्लेख केलात. तुमची सुरुवात तिथून झालेली आहे. तर मुळात तुम्हाला नृत्याची खूप आवड हो. आणि दुर्गा झाली गौरी केलं, तर तो बालपणीचा प्रवास ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. मी 5वीत असल्यापासून भरतनाट्यम शिकायला लागले सुचिताबेड चापेकर यांच्याकडे. आणि मला नृत्यांगनाच व्हायचं होतं. नृत्यांगना आणि शिक्षक नाहीतर बँकेत नोकरी हे ठरलेलं होतं. तीन फार वेगळ्या विषय झाले. पण खूप खूप वेगळंच आहे हे सगळं. म्हणजे जर कोणी शिक्षक असेल त्यांनी गैरसमज करून घेऊ नका, किंवा बँकेत असतील ते, कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पण लहानपणीचं विश्व, लहानपणीचे विचार, की मी बालमोहन शाळेतली आहे आणि आमची शाळा 5पर्यंत असायची. पण असं त्यावेळेला म्हणायचे की दादांना शिंक आली तरी आमच्या शाळेला सुट्टी मिळायची. तर त्यावेळेला आमच्या शाळेला भरपूर सुट्ट्या मिळायच्या आणि सगळे सण आम्ही साजरे करायचो आमच्या शाळेमध्ये. तर त्याच्यामुळे मला शिक्षक व्हायचं होतं, कारण शिक्षकाचा जॉब हा फक्त 5 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर मी डान्स क्लास माझा घेऊ शकणार. नाहीतर मग बँकेत नोकरी करायची होती, कारण माझा काका बँकेत होता आणि त्याच्याकडे करकरीत नोटा यायच्या, चकचकीत नाणी यायची. आणि आता एक मिनटं, तो जरा लाईट काही करता येईल का, डोळ्यावर येतो एकदम. हां हां हां, फ्लड लाईट. नाही, थोडा असं तिकडे, हां, बस 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 बस, सॉरी. आणि आता आपल्याला काही वाटत नाही, पण पूर्वी दिवाळीच्या गिफ्ट्स याला मिळायच्या आणि त्याच्यामध्ये जामच्या बाटल्या असायच्या, सॉस असायचे, कॅडबरीज असायच्या. आता आपल्याला मिळतं, पण 80मध्ये आपल्याला इतकं सहज मिळत नव्हतं हे काही. त्यामुळे मला बँकेत नोकरी करायची, जी 3 वाजता बँक बंद व्हायची. आतमध्ये काय चालतं याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे बँक 3 वाजता बंद होते. ते झालं की आपण आपला संध्याकाळी डान्स क्लास घेऊ शकतो. शेवटी सगळं फिरून मला डान्स क्लासवर यायचं, की आपल्याला एक अकॅडमी काढायची आहे, क्लास सुरू करायचा आहे आणि नृत्यांगना व्हायचं आहे, एवढंच माझ्या मनात होतं. पण माझ्या सोसायटीतल्या मुलींनी सांगितलं की जाहिरात आली पेपरामध्ये की आविष्कार चंद्रशाला एक नृत्यनाट्य करतं, त्याच्यासाठी मुलींची गरज आहे. म्हटलं तुम्ही जा, मला काय नाटका बिटक्यात काम करायचं नाही आहे. तर म्हणजे नाचायचं आहे आपल्याला. म्हटलं नाचायचं तर मी येईन. म्हणून आम्ही आपले गेलो असंच चविल्लासमध्ये गेलो आणि तिथे बघितलं तर माझ्या गुरूंचे गुरु म्हणजे गुरु पार्वती कुमार तिकडे शिकवत होते आम्हाला. आणि आम्ही 300 मुली होतो तेव्हा. आणि त्या 300 मुलींमध्ये माझ्या बाजूला एक मुलगी उभी होती. तर तिने मला विचारलं तुझं नाव काय. म्हणलं माझं नाव सुकन्या. तुझं नाव काय. माझं नाव शिल्पा नवलकर. आणि तिथून जी आमची ओळख आणि तिथून जी आमची मैत्री झाली ती आजपर्यंत आमची मैत्री टिकली आहे. आणि मग तिथे माझं सिलेक्शन झालं. मग सुलभाते देशपांडेंनी आमची अभिनयाची चाचणी घेतली. एक गोष्ट सांगितली, त्या गोष्टीवरती आम्ही अभिनय केला, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. पण मी काही घरी येऊन सांगितलं नाही माझ्या आईवडिलांना की माझं नाटकामध्ये सिलेक्शन झालं आहे, कारण मला मुळात नाटकच करायचं नव्हतं. पण माझ्या मैत्रिणींनी चुगली केली आणि आईवडिलांनी लगेच हो म्हटले, कारण मी टॉम्बॉय होते, खूप माऱ्यामाऱ्या केल्या आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी खूप माऱ्यामाऱ्या केल्या आहेत लोकांसाठी, माझ्यासाठी. तर त्याच्यामुळे माझा भाऊ माझ्याहून 8 वर्षांनी मोठा आहे, पण तरीसुद्धा तो असा एकदम गरीब गाय आहे. म्हणजे जसं गांधीजी म्हणायचे की एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करावा, तसा माझा भाऊ आहे. तर मग त्याला सगळे सोसायटीतली मुलं छळायचे, मग मी जाऊन मारामारी करायची त्याच्यासाठी. तर आईकडे रोज कंप्लेंट यायच्यामुळे आई म्हणाली चला तिकडे जातेस जा. पण मग तिकडे गेल्यानंतर त्या गोष्टीची आवड निर्माण झाली
कारण असं व्हायला लागलं की ज्या मैत्रिणी माझ्याबरोबर होत्या त्यांचं कोणाचंच सिलेक्शन झालं नाही, माझं सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे मी सतत बाहेर असायचे. पण तिकडे नंतर लक्षात आलं आविष्कारमध्ये की नाना पाटेकर, महेश भट, सोनी राजदान, रोहिणी मावशी, जयदेव काका हे सगळे तिकडे नाटकाच्या रिहर्सल्स करायचे. आणि तेव्हा लक्षात आलं की आपण रोज एकच डबा स्पेस खेळतो, आंधळी कोशिंबीर खेळतो, पण हे रोज वेगळा खेळ खेळतात क्या बात आहे. आणि रोज काहीतरी वेगळं त्यांना मिळतं. आणि मग ती आवड निर्माण झाली, पण त्याच्यासाठी आपण काही करायचं असतं हे माहिती नव्हतं. आणि मग आपोआप सुलू मावशींनी, वामन केंद्रेंनी झुलवामध्ये मला घेतलं आणि हळूहळू तिकडनं सुरुवात झाली. पण आजपर्यंत मीहून कधी फोटो सेशन केलं आहे, लोकांना ते दिलं आहे, हे असं कधीच झालं नाही. सुलभाताईंनी माझं नाव सुचवलं ईश्वरमध्ये, मी ईश्वरमध्ये काम केलं कारण माझ्या घरनं फुल आणि सपोर्ट. ईश्वरमध्ये तुमचे फार मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही काम केलंय. आणि मुख्य म्हणजे माझ्या घरनं मला खूप मोठा पाठिंबा होता. कारण माझे आईवडील दोघंही कमर्शियल आर्टिस्ट होते. आणि का माहिती नाही, माझ्या आईला नेहमी असं वाटायचं की मी सुलोचना दिदींसारखं असावं, जयश्री गडकरसारखं व्हावं, सीमा देवसारखं व्हावं असं वाटायचं. त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायचे हेच मुळात माहिती नव्हतं, पण प्रोत्साहन मात्र नक्की होतं. त्यामुळे माझे आई वडील सतत माझ्याबरोबर असायचे. आणि तुझी कुठेतरी नावाची फ्रेम लागावी असं आई नेहमी म्हणायची. हो. ते तुम्ही एक सत्य करून दाखवलं. तुम्ही आताच झुलवाचा उल्लेख केलात आणि मला गंमत ही वाटते की टॉम्बॉय होता म्हणता आणि तुम्ही साधना करता, म्हणजे हे खरंच अभिनयाची कमाल आहे. झुलवामध्ये तुम्ही गेलात, वामन केंद्रेंनी तुम्हाला घेतलं आणि तो सगळा प्रवास फार चित्तथरारक होता. त्याचे अनुभव आम्हाला ऐकायचे. नाही, मुळात ना मी ईश्वरचं शूटिंग करून आले आणि त्याच्यानंतर वामन केंद्रेंनी मला बोलवलं एका शाळेमध्ये. तिथे रिडिंग चालू होतं. मी वाचून दाखवलं. तर म्हणाला कसं वाटलं? म्हणलं सॉलिड आहे, ही जगनी सॉलिड आहे. तर म्हणे ती अजून जिवंत आहे, खरी गोष्ट आहे. देवदासींच्या जीवनावर. आणि तो म्हणाला की ही अजून जिवंत आहे. म्हणलं आहे, मस्त आहे. तर म्हणे चला चालू करायचं आहे मग आपण. म्हणलं काय? तर म्हणे हाच रोल तुला करायचा आहे. म्हणलं मला नाही जमणार हा. तर म्हणे नाही, मी विचारत नाही, मी तुला पाहिल्या होत्या देवदासी? नाही, काहीच माहिती नव्हतं देवदासी म्हणजे काय आणि काहीच माहिती नव्हतं. कारण तेव्हा एकतर इतकी चॅनल्स नव्हती, काहीच नव्हतं, त्यामुळे माहितीच नाही ना काही आहे. आणि मी 12वीत होते तेव्हा फक्त. तर त्यामुळे तो म्हणाला मी विचारत नाही, मी सांगतोय, कारण 15 दिवसात आपल्याला संगीत नाटक अकॅडमीसाठी नाटक न्यायचं आहे. मी म्हटलं पण ह्याच्यातली भाषा आणि हे सगळं. तर म्हणे आपण सगळं करायचं हे. आम्ही सकाळी 9 वाजता रिहर्सल करायचो, ते रात्री 2 वाजेपर्यंत करायचो. तेव्हा चेतन दातार, उत्तम बंडू थुपेंनी लिहिलेली कथा आहे, त्याच्यावरती संवाद लिहायचा. एकीकडे देवदत्त साबळे गीत तयार करायचा, संगीत द्यायचा, अरुण चांदीवाले नृत्य बसवायचे आणि गौरी, प्रतिभा अमृते आणि सयाजी शिंदे मला ती भाषा शिकवायचे. बरं, त्याच्यामध्ये सातारकडची भाषा, अनेक शिव्या. मी म्हटलं घरी आईला म्हटलं तरी चापटी बसेल, तर मी एवढ्या शिव्या कशी देणार? तर म्हणे नाटक आहे करायचं. म्हणलं याचा अर्थ माहिती नाही. तर म्हणे समजूनही घेऊ नकोस, कारण मला तुला समजवता येणार नाही. फक्त जिथे मी स्ट्रेस देतोय तिकडे फक्त तू स्ट्रेस दे. म्हणलं बरं. मग त्याच्यामध्ये असं होतं की ती जगनी जेमतेम 16-17 वर्षाची असते, पाटलाच्या पोराच्या प्रेमात पडते. नेहमीप्रमाणे पाटलाचा पोर तिला फसवतं आणि त्यातून तिला दिवस गेलेले असतात आणि ती जीव द्यायला जाते. गावातला एक माणूस तिला आधार देतो आणि तो म्हणतो मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आणि मग नंतर झुलवा म्हणजे देवाशी कारण होतं. तर त्यावेळेला दुसऱ्या गावात ती जाते आणि तिच्यावरती बलात्कार होतो. आता बलात्कार म्हणजे काय हे कुठे कुणाला माहिती आहे? कारण आता मीडियावरती सगळं येतं, आता आपण बोलतो याविषयी, किंवा आता मी ते सहजपणे याचा उच्चार करू शकले. पण त्यावेळेला हे काय असतं हेच मुळात माहिती नाही. आणि आईवडील तरी कसं काय समजावून सांगणार बरं? त्यावेळेला एवढंही नव्हतं ना असा फ्रीडम. तर काय नाही, वामन म्हणाल मी तुला सांगू शकत नाही, पण पोटात प्रचंड जंत झालेत आणि खूप दुखतंय तुला पोटात, असं तू अभिनय कर. सॉरी. आणि तसाच अभिनय मी केला. आणि मग तिथे स्टेजवरती सगळ्या बायकांच्या मध्ये मग त्या बाळाला जन्म झालाय. सॉरी. हे सगळं दाखवायचं होतं, पण ते त्यावेळेला त्यांनी मला शिकवत गेले आणि मी करत गेले आणि त्यामुळे ते व्यवस्थित झालं.
आणि 15 दिवसांनी आमचा संगीत नाटक अकॅडमीमध्ये प्रयोग झाला त्याचा. आणि त्याच्यामध्ये शेवटी असं होतं की ती जगनी ते मुखवटे जे असतात देवीचे ते सगळे तोडून मोडून फेकून देते आणि ती म्हणते की मी माझ्या मुलीला देवदासी बनवणार नाही, मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवणार, नर्स बनवणार. आणि तेव्हा ते 1 किलो हळद होती, ती मी संपूर्ण माझ्या अंगावर अशी भंडारा म्हणतो आपण, तो भंडारा अशी मी उधळायची आणि संपूर्ण मी न्हावून निघायची त्या हळदीमध्ये. संगीत नाटक अकॅडमीला आमचा शो झाला आणि तिथे ओपन म्हणजे जसं NCPAचं थिएटर असतं किंवा आत्ता जसे ते पडदा नाही आहे तसं थिएटर होतं. आणि त्यावेळेला ब्लॅकआउट झाला फक्त. आणि जेव्हा लाईट आला तेव्हा एक साधारण 80-82 वर्षाचे म्हातारे असतील, असे उंच बारीक असे, ते धावत आले आणि माझ्या पाया पडले. मला काहीच कळलं नाही. म्हणलं काय झालं एकदम. तर तो एकदम म्हणाला, आप देवी हो देवी. म्हणजे त्या ह्याच्यावर एक तर माझी लाल साडी, त्याच्यावरती ते हळद पडलेली आणि केस मोकळे सुटलेले आणि हे दृश्य त्याला एकदम असं देवीसारखं वाटलं. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. आणि वय लहान होतं, काय रिॲक्ट व्हावं हेही मला कळत नव्हतं. तसंच आमचा ह्याचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झाला होता आणि माखलेले होते पूर्ण अशीच. आणि मी आतमध्ये आले विंगेत आणि एक पांढरी स्वच्छ साडी नेसलेल्या खूप सुंदर अतिशय गोड आवाज काळोखात मला दिसत होतं आणि त्या मला म्हणाल्या की आधी येऊन मला मिठी मार. मी म्हटलं अहो मी हळदीने माखले, असू दे, मला तुझ्या हळदीत माखून जाऊ दे अजून. मला कळे ना कोण आहे. मी आपली जाऊन मिठी मारली आणि नंतर त्यांनी माझ्या हातामध्ये 500 रुपयाची नोट ठेवली जी अजूनही मी जपून ठेवलेली आहे. आणि ती नोट मला दिली होती. त्याच्यानंतर तुम्ही नक्की टाळ्या वाजवायची मला आशा आहे, अपेक्षा आहे. ती नोट दिली होती मला गानं सम्राज्ञी ज्योत्स्ना भोळे यांनी. वा, शहारा आला अंगावर, भरून आलं मला की ह्याच्यापेक्षा अजून काय हवं तुम्हाला आयुष्यात. खरंच आहे, ह्याच्यासारखी पावती अजून काय असू शकते आपल्याला. मी तुम्ही साक्षात देवी रूपात त्यांना दिसलात. मला सांगा सुकन्या ताई, देवदासींनी स्वतः हा प्रयोग मी बघितला तेच का? तुम्हाला सांगते की जसे हे चांगले अनुभव मला आले ना तसेच खूप वाईट अनुभव सुद्धा आले. बर, म्हणजे अगदी जीवावर बेतलं होतं. साताऱ्याला आमचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमचं नाटक खूप गाजलं होतं सौंदत्ती आणि देवदासी यांच्यावरती. साताऱ्याला आमचा प्रयोग असताना अचानक बाहेरनं आवाज यायला लागले आणि वामन धावत आला आणि तो मला तो आत पळ आणि मला एका वर्गात कोंडून ठेवलं. आणि त्यावेळेला एक्सपेरिमेंटल नाटक होतं, त्यामुळे कुठल्या तरी शाळेच्या हॉलमध्ये किंवा असं कुठेतरी व्हायचंय. म्हणलं काय झालं, तू आतमध्ये आणि मला कोंडून ठेवलं होतं आणि सगळी नाटकाची कास्ट ही बाहेर वर्गाबाहेर उभी होती. बाहेरनं आवाज येत होते, तिला आधी बाहेर आणा, तिचे डोळे फोडायचेत आम्हाला, आमच्या देवीला तिने फोडलं, आमच्या देवीला तिने टाकलं, तिला बाहेर आणा. अशा सगळ्या त्या देवदासी बाहेर येऊन माझ्या नावाने बोंबाबोंब करत होत्या. तिला आधी बाहेर काढा, तिचे डोळे आम्हाला फोडू दे, तिचे हातपाय आम्हाला तोडू दे, असं सगळं चाललं होतं. पोलीस आले, पोलिसांनी त्यांना बाजूला केलं तरी त्या ऐकेना. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हे सगळं चाललं होतं आणि मला कळेना मी आता काय करू. पण नशिबाने त्या देवीच्याच कृपेने असेल, पोलिसांनी त्या सगळ्यांना बाहेर नेलं आणि त्यांना धूळ आहे ना, वाराला की होत आहे, आणि त्यांना नेलं असेल आणि मग आमचा प्रयोग पार पडला. तर असेही आम्हाला खूप अनुभव आले जुलवा करत असताना. त्यामुळे पण करताना खूप मजा यायची आणि नंतर त्यातली गंमत जास्त कळायला लागली. जसं जसं करत गेले तशी तशी, कारण त्याच्यामध्ये लाईव्ह म्युझिक होतं आणि त्या लाईव्ह म्युझिकमुळे लोकांवरती अजून परिणाम व्हायचा, जास्त परिणाम. किंवा छबिल्लासमध्ये, म्हणजे आता सुद्धा आपण खूप लांब आहोत पण छबिल्लासमध्ये जसे आत्ता आपण बसले होतो तसे प्रेक्षक समोर असायचे. त्यामुळे ते करताना खूप मजा यायची. किंवा NCPA, टाटा थिएटर, त्यामुळे ते नाटक अंगावर यायचं. असं होतं ते. तिथून कुसुम प्रभाकर नाही कुसुम मनोहर नाही हा स्पॅन येतोच तुमच्या आयुष्यात. हो. पण मधल्या काळामध्ये नृत्याकडून नाटकाकडे तुम्हाला नेण्यासाठी जे झालं अगदी थोडक्यात, कारण त्याच्यावर आपल्याला नाही भर द्यायचा, पण एक स्थित्यंतर आलं तुमच्या आयुष्यात ज्याच्यामुळे तुम्हाला नाटकाकडेच यावं लागलं. माझं नाचही चालूच होता, नृत्य चालू होतं, जिम्नॅस्टिक चालू होतं, ते सगळं चालू होतं. आणि हे करत असताना एक जन्मगाठ नावाचं नाटक मी करत होते.
जन्मगाठ म्हणजे ज्याच्यावरती काकस्पर्श नावाचा सिनेमा केला आहे. तर त्याच्यामध्ये असं होतं की ती जी उमा आहे तिला नंतर आकडी येते आणि ती मागच्या मागे पडते. तर आधी लालन सारंग होत्या आणि सुमित्रा जोगळेकर म्हणून होत्या, त्या मला पकडायच्या जमिनीवर पडायच्या अगोदर. नंतर पण 5 प्रयोग व्यवस्थित झालेले, रिप्लेसमेंट आल्या. 46व्या प्रयोगाला काय झालं त्यांचं त्यांनाही कळलं नाही आणि त्या मला पकडायच्या विसरल्या आणि मी स्वतःला झोकून मागे पडले ती बरोबर एजवरती माझं डोकं आपटलं 2दा. आणि त्यावेळेला एवढंच होतं की जोपर्यंत मी काही बोलत नाही तोपर्यंत विनय आपटेचं स्वगत होऊ शकत नाही आणि ते झाल्याशिवाय पडदा पडू शकत नाही. त्याच्यामुळे मी त्या ह्याच्यात बडबडले काहीतरी. विनयनी पण स्वगत म्हटलं, पडदा पडला आणि मला आत नेलं. पण त्यावेळेला मला खरंच काही झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले, माझ्या मैत्रिणीकडे मी राहायला गेले होते कारण तिथून मला शूटिंगला जायचं होतं, तर मला काहीही दिसत नव्हतं. मी 4 दिवस अंधही होते. एक दिवस माझी मेमरी गेली होती आणि डॉक्टर म्हणाले की 72 तास अंडर ऑब्झर्वेशन राहिल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. त्यावेळेला असं झालं होतं की आपल्याला चव नाही तोंडाला, आपल्याला वास येत नाही आहे, धड ऐकायला येत नाही आहे आणि काय झालं हे कळत नव्हतं. मग असं लक्षात आलं की खाली वाकले की चक्कर येते, उठले की चक्कर येते. तर मला ब्रेन कन्कशन झालं होतं, म्हणजे मला ब्लड क्लॉट्स व्हायला लागले होते. त्यामुळे सतत डोळ्यापुढे काळोखी यायची, लाल रंग दिसायचा. आणि मग डॉक्टर काझी म्हणून आहेत पुण्याला, त्यांनी माझी सर्जरी केली कारण इंजेक्शन देऊन वगैरे काही होत आणि नव्हतं. तेव्हा वय वर्ष 23. माय गॉड. मेजर्स माझी 23च्याही अगोदर खरं तर, कारण 23 मध्ये दुसरा झाला होता 23व्या वर्षी. 21-22 पाठोपाठ 2 अपघात हो, झाले. कारण त्यावेळेला माझं अरंगेत्रम होणार होतं. मला अजून आठवतं 18 डिसेंबर 1990 माझं अरंगेत्रम ठरवलं होतं आणि हा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये 6 महिने माझे गेले. त्याच्यामुळे माझं एक झालं की मला राईट विजनला आता प्रॉब्लेम आहे, त्यामुळे चष्मा आला आणि थोडं म्हणजे ड्रायव्हिंग मला आवडतं म्हणून मी शिकले, पण मला आता ड्रायव्हिंग करता येत नाही. मला नृत्य करणं बंद केलं कारण खाली वाकले की चक्कर यायची, उडी मारायची नाही, त्याला इतकं जपायला लागायचं. वास तर आता येतच नाही मला कुठला. पण मी नॅचरोपॅथी करून आता इथला कुठला तरी काहीतरी एखादा सुगंध किंवा काहीतरी असेल तो कधीतरी मध्यरात्री मला वास येतो. तर चव मात्र वर्षभराने आली, ऐकायला यायला लागलं मुख्य म्हणजे मला. मग परत एकदा काम सुरू केलं कारण नृत्य तर आता बंदच झालं, मग आता काम करण्याच्या गत्यंतर नव्हतं. तेव्हा सुरू केलं काम कारण 6 महिन्यात बरी झाले होते मी. मग 93 साली मृत्युंजय नावाची सिरियल करत होते मी. 8 दिवस त्या सेटवरती आम्ही शूटिंग केलं होतं, असं नाही की तो कसा तरी बांधला होता. पण अचानक फिल्म सिटीमध्ये अचानक वारा सुरू झाला, पाऊस यायला लागला आणि ज्यांनी कुणी मला जुनं बघितलेलं असेल, जुन्या चित्रपटांमध्ये बघितलं असेल, त्यावेळेला जेवढा आता माझं मनगट आहे तेवढा माझा दंडही नव्हता, इतकी मी बारीक होते. म्हणजे हार्डली माझं पोचते 42 किलो वजन होतं माझं. तर त्यावेळी मला भीती वाटली की मी उडून जाईन की काय वाऱ्याने, म्हणून मी एका प्लॅस्टर पॅरिसच्या खांबाला धरून उभी राहिले आणि एका क्षणात काय झालं माहिती नाही, अख्खा सेट खाली पडला आणि त्या 8 पायऱ्या होत्या तिथे. मग त्याच्यात त्या खांबासकट मी पडल्यामुळे माझे पाय त्याच्याच असे अडकले उलटे, मी उलटी पडले मागे. एक प्लॅस्टर पॅरिसचा खांब माझ्या पोटावर पडला होता, घुमट सगळा डोक्यात पडला होता. काय झालं कुणालाच काही कळलं नाही. त्यातून उठले, कुणाला तरी वाचवलं एवढं कळलं आणि जेव्हा उठले तेव्हा लक्षात आलं की आपण कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आहोत. आणि मीच त्यांना विचारलं की मला काही हेअरलाईन फ्रॅक्चर वगैरे झालं आहे का, कारण दरम्यानच्या काळात मला खूप ॲक्सिडेंट झाले होते. म्हणजे ये सब फेविकॉल का जोड आहे खरं तर, की हात तुटला होता, पाय तुटले होते, असं काय काय खूप झालं होतं मला दरम्यानच्या काळात. तर त्याच्यामुळे मीच त्यांना विचारलं तर म्हणाले की नाही का नशिबाने तुम्हाला काही झालेलं नाही आहे. म्हणलं चला मग गाडी बांधून निघालं, कारण माझ्या गाडीवर पण झाड पडलं होतं, त्यामुळे त्याचा दरवाजा बांधून आम्ही निघालो. गोरेगाव ते दादर खरं तर हा प्रवास त्यावेळेला फार नव्हता, पण त्या 20 मिनिटामध्ये माझ्यामध्ये खूप अचानक बदल झाले. आणि डॉक्टर नंतर म्हणाले की तुला लेट रिॲक्ट होतं सगळं. तर घरी गेले आणि माझा ड्रायव्हर मला ताई उतरताय ना, आणि मला हलताच येत नव्हतं कारण माझी राईट साईड पूर्ण पॅरालाइज झाली होती. माझे कंट्रोल गेलेले, सेन्सेशन गेलं होतं, मला काही कळत नव्हतं.
मग मला उचलून घरी नेलं आणि बाहेर बघितलं तर अजून पाऊस पडत होता आणि ती जी मी किंचाळले त्याने माझी वाचा गेली हो. आणि पुन्हा मेमरी गेली. आणि मग मला हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. पण त्यावेळेला माझे बाबा 10व्या मजल्यावर ॲडमिट होते, त्यांना अल्झायमर झालं होतं आणि मी 14व्या मजल्यावर होते. तर त्यामुळे डॉक्टर FD दस्तूर म्हणून त्यांनी सांगितलं की हिला असंच घेऊन जा घरी, काही नाही होणार हिचं. पण माझी आई खूप जिद्दीची आहे. आज माझी 90 वर्षाची आहे, पण ती खूप जिद्दीची आहे. तिने सांगितलं की जोपर्यंत माझे दोन्ही पेशंट स्वतःच्या पायाने घरी येत नाहीत तोपर्यंत मी काही इकडनं हलत नाही. पण आई तुमची एवढी जिद्दीची आहे की या 2 अपघातानंतर सुद्धा त्यांनी तुम्हाला नाट्य क्षेत्रात पुन्हा उभं केलं. आणि त्यासाठीची त्यांची थेरपी मुद्दाम सांगा, कारण इथे पालकही भरपूर आहेत. खरंच तेव्हा आहे. त्यांना कळायला हवं काय करू शकतो. आणि त्यावेळेला म्हणजे मला असं झालं की आता मी काही करू शकणार नाही. घरी आले 3.5 महिन्यांनी आणि मी म्हटलं जसं, कारण शॉक ट्रीटमेंट दिली, स्टेरॉइड्स दिले, डॉक्टरांना जे जे करायचं होते तेच माझ्या शरीराबरोबर केलं आणि मी व्हीलचेअरवरनं घरी आले. आणि नंतर असं लक्षात आलं की आता काही होणार नाही आपल्याच्याने. खूप दिवस असे जात होते आणि का माहिती नाही माझी आई मला छबिल्ला शाळेतनं फिरवून आणायची, शिवाजी मंदिरमध्ये जाऊन फिरवून आणायची. तर दादा तिला म्हणायचं तू का नेतेस तिला नाही आता काही त्याच्याबद्दल. त्यामुळे नाही, ती इथूनच बरी होणार, ती रंगभूमीच तिला परत आणणार. अगदी बरोबर, हे मला माहिती आहे. अगदी खरं. आणि त्यामुळे ती मला सगळ्या थिएटरमध्ये आमच्या जवळच्या रवींद्रला न्यायची आणि मला पण काही कळायचं नाही, मी आपली जायची तिच्याबरोबर. पण हळूहळू कळायला लागलं की हे सगळे स्टेजवरती काम करतायत, आपण करू शकत नाही आहोत. आणि त्यावेळेला मी अगदी टोकाचा विचार केला. तेव्हा मला आईने सांगितलं की बस आता हे चालणार नाही आणि जर आमच्या घरात राहायचं असेल तर उठून काम करायला लागेल. तेव्हा राग आला असेल आईचा. आणि जीव द्यायचा असेल तर घराच्या बाहेर जायचं आणि काही करायचं, आमचं नाव लावायचं नाही. तेव्हा मला खूप राग आला माझ्या आईचा की दिसतंय मी काही करू शकत नाहीये आणि बाई मला सांगते उठून काम कर. पण आज ती जर हे म्हणाली नसती ना तर मी आज तुमच्याबरोबर संवाद साधू शकले नसते. आणि त्यानंतर तुम्हाला कुसुम खरंच माझ्या आईसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे आई काही कारण वेळेला माझी आई व्हायला लागते. आणि गंमत वाटेल तुम्हाला, माझी आई कोकणातली 7वी नापास आहे. कारण तेव्हा त्यांना शिक्षण मिळालं नाही, तिला व्यवहार खूप ज्ञान इच्छा आहे ना. होती. तेच त्यामुळे म्हणून मला तिचं जास्त कौतुक वाटतं खरंय की आई वडिलांचं दोघांचे कौतुक वाटतं की दोघंही फार शिकलेले नाही, हातात कला होती फक्त. आणि खरोखर त्यांनी सगळ्यांचेच पालक कष्ट करूनच मोठं करतात आपल्या मुलांना. हे जरी असलं तरी सुद्धा कुणाचा पाठिंबा नसताना, कारण वडिलांचे वडील डॉक्टर होते आणि माझ्या वडिलांना डॉक्टर व्हायचं नव्हतं हुशार असून, त्यांना लिथोग्राफर होते. ते सगळं घरचं सोडून अजून सुद्धा आम्ही घरी वाईचं होतं, आम्ही वाईला गेल्यानंतर आमचा वाडा बघितल्यावर असं वाटतं बाबांनी का सोडलं, पण तो स्वाभिमान त्यांचा तिथे दिसत होता. आणि ते सगळं सोडून ते इथे मुंबईमध्ये अक्षरशः एक ताट एक वाटी एक भांडं आणि अंगावरचं वस्त्र एवढेच घेऊन ते दोघे जण आले होते. आणि त्यांनी आज एवढं सगळं उभं केलं सामोरं. आणि त्यांनी त्यांचा संसार तर उभा केलाच, पण तुम्हा मुलांना त्यांनी फार स्ट्रॉंगली उभं केलं. आणि म्हणून पुढे तुम्ही कसून म्हणून आणि स्ट्रॉंगली म्हणजे हे पण एक सांगू इच्छिते मी, माझ्या आईने आम्हा तिघा भावंडांना, माझी मोठी बहीण आहे 10 वर्षांनी, 8 वर्षांनी मोठा भाऊ, आम्हा तिघांनाही सांगितलं की लग्न बिग्न होणार, ते काही थांबणार नाही, तुमच्या नशिबात जाईल तेव्हा होणारच, पण त्याच्या अगोदर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वतःचं हक्काचं घर घ्या. क्या बात आहे. ती म्हणाली आमचं घर आहे ते आम्ही काही करू, पण तुमचं स्वतःचं घर पाहिजे की जिथून तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही असं. आणि आमच्या प्रत्येकाचं आमचं घर आहे. क्या बात आहे. आमचं स्वतःचं एक घर आहे की ज्याच्यावरती फक्त आमच्या नावाची पाटी आहे. फार छान. आणि स्वतःच्या पार उभं केल्यामुळे आज जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण 2 वेळचं अन्न कमवू शकतो, नक्की करू शकतो, ही खात्री आणि आत्मविश्वास दिला. नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या रंगमंच जो तुम्हाला ऊर्जा देतो, तुम्हाला उभं करतो, तिथे परत आणून सोडलं. मला अगदी थोडंसं तुम्हाला एक ह्या निमित्तानेच सांगायचं आहे. अतुल परचुरेजी त्या दिवशी बोलत होते, तर त्यांनी अगदी हेच वाक्य सांगितलं की एका मोठ्या व्याधीतून मी कसा उठलो. मी त्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो आणि तिथून परत आल्यावर जेव्हा विमानाची चाकं टेकली तेव्हा मला इतका आत्मविश्वास आला, तो त्या रंगमंचाने दिला. खरंच आहे, कलाकारांचं हे सगळ्यात मोठं ऊर्जास्थान आहे, त्यांचा रंगमंच. आणि म्हणून तुम्ही कुसुम मनोहर लेलेंमध्ये प्रवेश केला. तर ती पण आठवण ऐकायला आवडेल. कुसुम मनोहर लेले सुद्धा एक नवीन नाटक, नवीन भूमिका, विनय आपटे दिग्दर्शन
आणि संजय मोने आणि गिरीश ओक यांच्याबरोबर काम करायला मिळणार अशाने घेतलं. आणि त्यावेळेला विनय आपटे नेहमीच प्रयोगशील होता. तर संजयला आणि गिरीशला दोघांनाही मनोहरची पण भूमिका आवडली होती आणि भाच्या कोटेची आवडली होती. तर दोघांनी त्याच्याकडे असं सांगितलं की आम्हाला दोन्ही भूमिका आलटून पलटून करायला आवडतील. तर विनयने हो म्हटलं. पण मधल्यामध्ये मी म्हटलं मग माझं पण डबल भूमिका होणार, कारण प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे काम React करण्याची करणं परत वेगळं. आणि रिॲक्ट करणं परत वेगळं. तर त्यामुळे ते करताना पण खूप मजा आली आणि नंतर नंतर अजून खूप मजा येत गेली आम्हाला. कधी कधी काय व्हायचं, मी आत नंतर नंतर मी असं व्हायला लागलं, मी संजयला सांगायची मी आत आले ना की मला पटकन काहीतरी जोक सांगा, कारण नाही तर मी त्याच्याच अडकून राहीन. इतकं मग टेन्शन यायला लागलं आम्हाला, कारण आम्हाला गावोगावी अशा बायका भेटत गेल्या. पुण्याला एक प्रयोग होता आमचा आणि तेव्हा एक बाई माझ्यासमोर आली, मस्त छान होती, अशी उंच आणि पांढरी साडी, मोत्याचे दागिने. आणि ती म्हणाली की या सुजाताला तुम्ही भेटलात का? म्हणलं नाही ना, मला खरं भेटायची इच्छा होती, पण ती वर्ध्याच्या आश्रमात आहे आणि भेटायची परवानगी नाही आहे तिला, कारण ती त्या ह्याच्यातच नाही आहे. पण समजा अशीच एखादी सुजाता तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल? म्हणलं मी काहीच करू शकणार नाही, कारण मी लहान आहे, मी फक्त एक काम करते. पण आमचे विनय आपटे आहेत ना, त्यांच्या सगळीकडे ओळखी आहेत, तर ते काहीतरी मदत करू शकतील त्या सुजाताला. त्यामुळे आलेत का ते आज? म्हटलं हो आहेत ना, ते प्रयोगाला आहेत, न्या ना मला त्यांच्याकडे. म्हटलं म्हणजे? त्यामुळे मी पण एक सुजाताच आहे. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हटलं म्हणजे मला कळलं नाही. तेवढ्यात विनय आला आणि ती बाई म्हणाली की मला माझ्या मामानेच फसवलं आहे आणि मला माझ्या मामापासूनच मूल झालं आहे, कारण त्यांना होत नव्हतं आणि आता ते मला परत देत नाहीत माझं बाळ, आणि ते त्यांच्याकडे मला त्याला भेटू पण देत नाहीत ना, मला न्याय हवा आहे. अशा वेळेला आपण काय करणार? नंतर नंतर याचे परिसंवाद व्हायला लागले गावोगावी आणि त्यावेळेला खूप बायका आम्हाला भेटायच्या आणि खूप जण सांगायचे की आमच्या मुलीच्या बाबतीत असंच घडतंय हो, आमची मुलगी अमेरिकेत आहे आणि त्याने असंच केलं तिच्या, आम्ही काय करू? पण ह्याच्यावरती आपल्याकडे काहीच हे नाही. काहीच आपल्याकडे उत्तर नव्हतं. अगदी. आणि नंतर मला वाटायला लागलं की नाही, आपण हे बरोबर नाही करतो, आपण हे काहीतरी विचित्रच करतोय. पण विनय म्हणाला नाही, आपण हे चांगलं करतोय, उलट अशा बायका पुढे येत आहेत, त्या चुकत असतील तर त्यांना ते कळतंय आपण काय करायला हवं, त्यामुळे आपण हे नाटक करायचं. या नाटकाची पण असे हे झाले अनुभव. पण नाटकाची एक गंमत म्हणजे 167 प्रयोग लॉसमध्ये होतं हे नाटक. आणि विनय म्हणाला आता हे नाटक मी बंद करेन हा दौरा झाल्यानंतर. आणि त्या दौऱ्यात मला ते बंद होऊन द्यायचं नव्हतं, नव्हतं. कारण तुम्हाला संजय मोनेची सुसंवाद साधायचा होता. आणि शृंगारताईला जिथे 3,500 लोकवस्ती आहे तिकडे 1.5 लाख रुपये बुकिंग झालं आणि त्याच्यानंतर आमचं नाटक चालूच राहिलं. त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. आणि हो, तुम्ही म्हणालात तसं कदाचित देवाजीच्या मनात होतं, स्वामींच्या मनात होतं की माझ्या आणि संजयची गाठ बांधली जावी, कारण ॲक्च्युली ती फुलराणीमध्ये पण आम्ही एकत्र काम केलं होतं आणि आमचे तेही प्रयोग खूप छान चालले होते. पण नंतर मग भक्ती ते म्हणाल्या आता मला करायचं संजय बरोबर काम. भक्ती त्यांनी म्हटलं आपण कोणीच नाही म्हणू शकत नाही, त्यामुळे नंतर त्या करायला लागल्या. पण ते नाटक बंद होता होता कुठेतरी आमच्या दोघांच्या मनात हळूहळू काहीतरी उमलायला लागलं होतं. पण त्यावेळेला काही मोबाईल नव्हते आणि संजय मोने जर कोणाला माहिती असेल तर ते आधी कसे होते हे सगळ्यांना माहिती सांगा ना थोडे कसे होते. कळू दे. कारण दोन फार भिन्न व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे धाडस नव्हतं माझं त्याला जाऊन भेटायचं नंतर, कारण तो पार्कात असायचा जिप्सी कॉर्नरच्या इकडे. कधी कधी मोठे केस वाढवायचा, कर्ली करून यायचा, कधी आईचा गाऊन घालून यायचा, तर कधी डूल घालून यायचा, कधी बहिणीच्या ओढण्याच घालून फिरायचा, असं काहीही. तो एकदा तर त्याने लाल आणि पिवळे असे केस केले होते, असं तो काहीही करायचा. तर अशा माणसाबरोबर आपली मोठ जमूच शकत नाही, कारण मी एकदम चौकटीत वाढलेली मुलगी आहे आणि तो बरोबर चौकटीच्या बाहेर वाढलेला मुलगा आहे. तर त्यामुळे नंतर काही जाऊन भेटणं किंवा बोलणं विचारणं हे काही नव्हतंच. पण कुसुम मनोहर ललेच्या वेळेला हळूहळू परत सुरू झालं ते. आणि पण ते सुद्धा आम्ही असं बोललोच नाही की तू मला आवडतोस मी तुला आवडते, हा प्रकारच कधी झाला नाही, कारण आमची वय पण मोठी होती. पण तो म्हणजे असं एक, त्याला माहिती आहे मी शाकाहारी आहे, तो माणूस सोडून सह खातो, तर तो माणसाचं डोकंही खात नाही, कारण त्याला आवडतच नाही बोलायला फारसं.
मी संवाद साधणं असा इथे उभं राहून तो खूप बोलेल, तासन तास बोलेल, इतकं त्याचं वाचन आहे आणि इतका त्याचा अभ्यास आहे. त्याचं नाटकावर नाटक लिहिण्याची कुठल्याही याच्यावर त्याचा खूप अतिशय अभ्यास उत्तम आहे. तर तो असं मग इथे उत्तम पोहे मिळत आहेत, मी पोहे खायला जाणार आहे, कुणाला यायचं असेल तर येऊ शकतं माझ्या मागे मागे, की मला कळायचं अच्छा हे माझ्यासाठी आहे. मग मी आपली मागे मागे जायची. बरं कोणीतरी आपल्या बरोबर येतंय म्हणून एखादा माणूस हळू चालेल ना, तर हा वॉक गेला ताड 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 फरलांगभर लांब बसायचा आणि मी त्याच्या मागे मागे शोधत शोधत जायचे, की मग पोहे मला एकच प्लेट हवी हा पोहे, आधीच सांगतोय मी. मग खा, कोणी नाही म्हटलंय, म्हणजे तुमची ऑर्डर तुम्ही द्यायची असं असतं ते. मग ते झालं, पैसे मी दिलेत ना तुम्हाला, आम्ही दोन्ही याचे पैसे दिले असं दुकानदाराला सांगायचा, पण कधी समोरून बोलणं व्हायचं नाही. तर एकदा असंच त्याने माझे वडीलही वॉक घ्यायचे आणि त्याचे वडीलही वॉक घ्यायचे शिवाजी पार्कला, आणि अचानक त्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांना असं सांगितलं की मी संजयचा बाप. हे म्हटल्यावरतीच माझे बाबा घाबरले. मग नाही नाही, माझ्या मुलाने तुमच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सुकन्याचा बाप ना? म्हणाले हो. ठरवलं तुम्ही काय, तर उत्तर लवकर द्या. बाबा घरी येऊन म्हणाले तुमचं ठरलंय का काही? म्हणलं कुणाचं? संजयचं आणि तुझं? नाही. म्हणजे त्याचे वडील असं म्हणाले आत्ता पार्कात. म्हणलं मला माहिती नाही आहे हे काहीच. आणि एक दिवशी अचानक रात्री 2 वाजता आमचा मॅनेजर काय घरी येतो आणि तो म्हणतो तू काय मोन्यांबरोबर लग्न करतेस? म्हणलं कुणी सांगितलं, सगळीकडे काय पसरतंय? माझ्या बाबांना पण त्याच्या बाबांनी सांगितलं. ते बसलेत गाडीत. मी खाली येऊन विचारलं, म्हणलं मोने तुम्हाला काय माझ्याशी लग्न करायचंय? तुम्हाला नाही का करायचंय? अहो असं कधी कोणी मागणी घालतं का? म्हणजे गुलाबाचं फूल देणं वगैरे नाही. ते फारच लांब आहे. पहिल्या वाढदिवसाला पण कधी दिलं नाही, वेडिंग अॅनिव्हर्सरीला पण नाही दिलं, आणि तरी 26 वर्ष टिकलंय लग्न. त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे. हे हळूहळू नंतर जाणवायला लागलं. पहिल्या वर्षी खूप वाईट वाटलं होतं की अरे यांनी आपल्याला काही विचारलं नाही, त्याने विश पण नाही केलं मला. म्हणलं संजय आज आपली लग्नाची अॅनिव्हर्सरी. हा मग? म्हणलं अशा वेळेला विश करतात. ठीक आहे केलं विश तुला. अरे पण म्हण ना की तुला शुभेच्छा, आपल्या राहणार होत ना अजून आपण, का हे विश दिल्यानंतर जाणार आहेस तू? म्हणलं नाही राहणार होत आपण. मग ठीक आहे दरवर्षी येणारच आहे, त्यात नवीन काही नसतं म्हणाला. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला थोडंसं तुम्हाला एक मागे न्यायचंय, थोडं गंभीर ह्याच्याकडे. तुम्ही कुसुम मनोहर लेलेमध्ये जे एक स्तनपानाचं सीन करायचात आणि पुढे जाऊन जेव्हा खरोखर तुम्हाला मुलगी झाल्यानंतर तो वेळ आली, तर एका कलाकार स्त्रीला काय कशातून जावं लागतं, कोणती आव्हानं पेलावी लागतात, यासाठी मला हा प्रसंग तुम्ही थोडक्यात सांगू शकला तर चालेल. बापरे तुम्ही खूप अभ्यास करून आला तुम्हाला. नाही हो. जुलिया 4.5 महिन्याची होती तेव्हा झी टी व्हीनी मला परत एकदा विचारलं की आम्हाला आभाळ पर्व दुसरं करायचं आहे तर कराल का तुम्ही? तर मी म्हटलं माझी मुलगी 4.5 महिन्याची आहे, तर आता मी करू शकत नाही. तर विनयच डिरेक्टर होता, तो म्हणाला 10 वाजता तू ये, 6 वाजता तुझं पॅकअप होईल. मग काय म्हणणं आहे? म्हणलं बरं. विनय पुढे नाही म्हणूच शकत नाही. त्यामुळे मी तेही संजय मोनेंसारखंच कॅरेक्टर आहे. हो, हो. कारण दूरदर्शनला आम्ही खूप अनुभव घेतलेला आहे हो. त्यांचा. त्यामुळे विनयनी सांगितलं की त्याच्यावरती स्टॅम्प म्हणजे काहीच बोलायचं नाही आपण. म्हणलं बरं. मग सकाळी सगळं आटपून मी जुल्याच्या कानात जाऊन सांगायचे की जुल्या मी कामाला चालले, आजीला त्रास देऊ नकोस, तुझ्यासाठी खाऊ का काढून ठेवलाय, तो खायचा, खेळायचं, मी येणार तुझ्यासाठी 6 वाजता, असं मी तिला कानात सांगून जायचे. पण हे कानात सांगणं पण टेक्निक तुम्ही एका हो. वेगळ्या प्रसंगात हो. घेतलेला आहे. हो. कारण ते कळू दे की एका कलाकाराला काय करावं लागतं. तर मी तिच्या कानात सांगून जायचे आणि सासूबाई मला म्हणायच्या की जसं तू सांगून जातेस ना तशी ती वागते ग अगदी. आणि 6 वाजता पॅकअप करायचा विनय. मी 6:30 पर्यंत घरी पोचायचे कारण गोरेगावला शूटिंग असायचं. एक दिवशी काहीतरी असं झालं आणि आमचा सीन थोडा वाढला. सचिन खेडेकरची शेवटची डेट होती त्या दिवशी आणि सीन करत होते आणि अचानक विनयने सांगितलं थांबूया आपण, सुकन्या अशीच घरी जा. म्हणलं काय झालं, मला काही कळेना. तो म्हणाला तू साडीसुद्धा बदलू नकोस, अशीच्या अशी तू निघून जा. पण मला विनयचं असं कौतुक वाटलं की त्या प्रसंगात त्याने काही न बोलता मला घरी जायला सांगितलं, कारण
इथे सगळेच मोठे आहेत, आम्ही बोलायला हरकत नाही. मला तेव्हा पाना फुटला होता आणि दोन्ही माझे बाजू ओल्या झाल्या होत्या. पण हे त्याच्या लक्षात आलं, एका दिग्दर्शकाच्या लक्षात आलं आणि तो काहीही बोलला नाही आणि त्यांनी सांगितलं की तू घरी जा. पण हे मग असं झालं की कधी एकदा घरी पोचतेय मी, पण हे करायला लागतं काही वेळेला, त्याला इलाज नसतो. कारण आई पण सुद्धा तुम्ही खूप कष्टाने मिळवलेलं होतं, त्यामुळे तुम्हाला त्याची ओढ होती किंवा. हे तेवढंच खरं आहे. मला एक प्रश्न आहे की जुलिया नाव आहे तुमच्या लेकीचं, हे जुलिया आलं कुठून? म्हणजे कुठल्या ख्रिश्चन वसाहतीत नाही नाही होतात नाही, का तुम्ही? अजिबात नाही. माझी इच्छा होती की आपल्या बाळाचं नाव संजयनीच ठेवावं. बर. ते नंतर लोक नावं ठेवतील ते वेगळं, पण आपलं एक हक्काचं नाव तू ठेव. आणि त्यांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये दुसरा एक खूप हुशार व्यक्ती आहे, ती सगळ्यांची नाव ठेवायची. मी म्हणलं मला हे पटत नाही, मेहनत करायची आपण आणि नाव त्याने का ठेवायचं? बाळाला वाढवणार मी, त्याने का नाव ठेवायचं? त्यामुळे तू नाव ठेव आणि तू तोच पुस्तकात बघूनच नाव ठेवतो, तू ठेव. तो म्हणाला मी काही ठेवेन. म्हणलं काही ठेव. त्यामुळे मुलगा झाला तर दगड नाव ठेवेन, मुलगी झाला तर माती नाव ठेवेन. म्हणलं माझं काही म्हणणं नाही आहे, कारण दगड संजय मोने, माती संजय मोने असं नाव लागतं आपल्याकडे. इथे कुठेही मध्ये आईचं नाव आपल्याकडे लागत नाही. त्यामुळे तू ठरव काय करायचं ते. जोक सपाट, पण म्हणजे असं आमचं त्यावेळेला बोलणं व्हायचं. आणि मी नेहमी संजयला, म्हणजे मी माझ्या बाळाशी खूप बोलायचे. ती पण एक थेरपी आहे, पण मला माहिती नव्हतं. मी बोलत राहायचे, मी सांगायचे की हा आपला हॉल आहे, ही आपली बेडरूम आहे, ही आपली आजी आहे, हिच्याशी कसं वागायचं, हे कसं करायचं, हे आपल्याकडे काम करणारी आहे. असं मी फुलांशी बोलायचे, असं मी सारखं तिच्याशी बोलायचे. आणि मी ओंकार साधना करायची त्यावेळेला. बाळ हल्लं पोटात की मी हात ठेवून ओम म्हणायचे, श्री म्हणायचे. तर मी खूप त्यावेळेला ध्यानधारणा केली. मी 5-5 तास मेडिटेशन केलेलं आहे, कारण मला बाळ हवं म्हणून. कारण थायरॉईडमुळे मला बाळ होत नव्हतं. तर त्यामुळे मी खूप ओंकार साधना केली तेव्हा. आणि मी संजयला सांगायचे, म्हणलं रे बाळाशी जरा बोल. त्याची काय बोलायचे, त्याला काही कळते का? म्हणलं पण नुसता हात तरी ठेव. हां ठेवला आता, असं त्याला ते पटायचं नाही हे सगळं. म्हणलं तू बघ तर, असं ठेवायचं, हे शिट्टी वाजवायचा. म्हणलं ठीक आहे, एवढं तरी कर तू. आणि ज्या वेळेला जुलियाचं आगमन झालं, म्हणजे बाळाचं आगमन झालं, आणि त्याने जेव्हा त्याला घेतलं तिला, तेव्हा तो म्हणाला की हिला कसं कळलं हा माझा स्पर्श आहे. तिचा लुक जो आहे ना तो माझ्याकडे असा आहे की अरे हा माणूस ओळखीचा आहे. तर म्हणलं हीच तर त्यातली गंमत आहे खरं तर, जन्माची ओळख आहे. हां. आणि तिचं जे हास्य आहे ते बघून तो एकदम म्हणाला की हिचं नाव पण जुलियाच ठेवायचं, कारण ती जुलिया रॉबर्ट्स सारखी मला क्या वाटते. बात आहे. आणि जुलिया रॉबर्ट्स आम्हाला दोघांनाही आवडते. तिचं स्माईल आम्हाला खूप आवडतं. आणि मग त्याच्यानंतर त्याची कारणं त्याने शोधून काढली असतील, त्याला वाटलं असेल की तो म्हणतो हॉलिवूडमधली अशी एकच नटी आहे जुलिया रॉबर्ट्स की जिला नटांपेक्षा जास्त वेतन मिळतं, आणि जिने प्रेग्नंट झाल्यानंतर सांगितलं होतं की मी वर्षभर काम करणार नाही, कारण मला माझ्या मुलाकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे जी अशी अधिराज्य गाजवू शकते हॉलिवूडमध्ये सुद्धा, तशी माझी लेक पाहिजे. आता माहिती नाही ती होईल की नाही तशी. नाही, तिने फार वेगळं फील्ड घेतलेलं आहे, त्याबद्दल बोलूच. पण मला ना मगासपासून तुम्ही एक तासभर जवळजवळ बोलताय आणि जवळ बसल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स दिसत आहेत. तर मला ना खरंच इच्छा आहे, बघा तुम्हाला जमतंय का, 50व्या वर्षी तुम्ही अरंगेत्रम केलं आणि त्यावेळेला जे केलं ते नृत्य नाट्य, ते थोडंसं नाट्य त्याचं अगदी थोडं, मी तुम्हाला म्हणणार नाही की पूर्ण हे करा, पण थोडंसं करून दाखवा ना आमच्या प्रेक्षकांना. तुमचा चेहरा किती एक्सप्रेसिव्ह आहे बापरे. त्यामुळे. बघा लोकांची मागणी करावंच लागेल. माझा उजवा पाय हा 28 वर्ष वाकलेला नव्हता. म्हणजे तुम्हाला माहिती असेल भरतनाट्यममध्ये आपल्याला असं आयतमंडलमध्ये बसायला लागतं, तर त्यामुळे हा पाय माझा वाकत नव्हता. आणि माझ्या मणक्यात 4थ्या आणि 5व्या मणक्यात गॅप आहे, त्यामुळे पूर्ण त्याच्यावर भार देऊ शकत नव्हते. पण अरंगेत्रम मला करायचंच होतं. माझं जे स्वप्न अर्धवट राहिलं होतं ते मला पूर्ण करायचंच होतं. आणि 50व्या वर्षी हाफ सेंचुरी झाल्यावर लोक पार्टी देतात किंवा काही ना काहीतरी कार्यक्रम ठेवतात, मित्रमैत्रिणींना बोलवतात. तर मला असं झालं की आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण स्वतःला एक सरप्राईज गिफ्ट देऊया.
आणि बघूया आपण काय करू शकतो, किंवा आपण जे मेडिटेशन करतो किंवा आपण अजून काही गोष्टी करतो ऊर्जा आणि स्वतःला नीट ठेवण्यासाठी, तर त्याचा आपण काय उपयोग करू शकतो, ते कुठपर्यंत आपलं साध्य होऊ शकतं. आणि म्हणून मी ठरवलं की माझं अरंगेत्रम करायचं, जे 2दा माझं कॅन्सल झालं होतं. पण प्रॉब्लेम असा होता की माझ्या गुरु स्मिता साठे महाजन आणि सुचेताई साहेब भिडे चापेकर या दोघीही पुण्यात राहत होत्या आणि मी मुंबईत राहत होते. त्यामुळे हे जमवायचं कसं, आणि माझ्याकडे 1च वर्ष होतं. त्यामुळे मी म्हणलं हे जमवायचं कसं. आणि आधी घरी सांगितलं नव्हतं, मी माझ्या नवऱ्याला काय किंवा कुणालाच सांगितलं नव्हतं. फक्त माझ्या लेकीला आणि ड्रायव्हरला माहिती होतं की मला असं काहीतरी करायचं आहे. ड्रायव्हरला अशा करता, कारण मी दर महिन्यातून 2दा मी पुण्याला जाणार होते. आणि माझ्या प्रोड्युसरना मी विचारलं, कारण त्यावेळेला घाडगे आणि सून माझी मालिका चालू होती. त्यामुळे 9 ते 9 शूटिंगच्या ऐवजी मी 10 ते 10 शूटिंग करायचं असं ठरवलं. आणि इथे ओवळ्यालाच आमचं शूटिंग चालायचं. तर माहीमवरनं ओवळ्याला यायचं म्हणजे 1.5 तास लागायचं मला, आणि जायला 2-2.5 तास लागायचे. तर मी प्रोड्युसरना विचारलं, तुम्ही कराल का एवढं मला ॲडजस्ट? तर म्हणे करतो. आणि अशा पद्धतीने मी माझं अरंगेत्रम केलं. माझ्या इन्स्ट्रक्टरला सांगितलं मी की काहीही कर, पण माझा उजवा पाय वाकव. 28 वर्षांनी माझा मी उजवा पाय वाकवला. त्याच्यानंतर हिलिंग घेतलं माझ्या मैत्रिणीकडनं. मी स्वतः मेडिटेशन करत होतेच, आणि दीक्षित डाएट केलं. त्याने थोडं वजन कमी केलं की जेणेकरून मी डान्स करू शकेन, स्टेज तुटणार नाही सावरकरचं, असं केलं. घरात प्रॅक्टिस करू शकत नव्हते, त्यामुळे माझा मित्र गुरु जो सावरकर स्मारकमध्ये क्लास घ्यायचा, त्याला मी सांगितलं, आणि त्याने विनाशुल्क, आजकाल असं कोणी करत नाही कुणासाठी, विनाशुल्क त्याने मला त्याचा क्लास वापरायला दिला. मी सकाळी 5:30 ते 7:30 तिकडे प्रॅक्टिस करायचे, आणि मग घरी येऊन डबा वगैरे भरून मी शूटिंगला जायचे. माझा 4:30ला मी उठायचे आणि रात्री 12:30ला झोपायचे. पण त्यावेळेला एक ध्यास होता मला, त्याने मी वेडी झालो, त्याने मला ते करायचंच होतं. आणि त्यावेळेला माझ्या गुरूंनी सांगितलं, जर तुझ्या क्षेत्रातले सगळेजण येणार आहेत, तर आपण टिपिकल जर अरंगेत्रम केलं तर कदाचित ते लोकांना आवडणार नाही, कदाचित एक एक झाल्यानंतर ते निघून जातील. तर आपण हे नृत्यनाटिकेमध्ये करूया. हे सगळं वर्णम, जतीश्वर, माला रिपू, हे जे सगळं आहे हे आपण त्याच्यामध्ये बसवूया, असं आमचं ठरलं. आणि मग त्याची गोष्ट प्राजक्त देशमुखकडनं मी घेतली. त्याचं नाव होतं वैजयंती. वैजयंती म्हणजे कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे वैजयंती, तिची ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही जी गवळण आहे ती नेहमी बाकीच्या गवळणींना घडे सजवून देत असते, आणि बाकीच्या गवळणी सगळ्या पाणी आणायला जातात. पाणी आणायला जात असताना इकडे तिकडे लक्ष मात्र असतं, कारण कुठेतरी झाडामध्ये कान्हा लपून बसलेला आहे, आणि तो कान्हा ह्या प्रत्येकीचे घडे फोडतो, आणि तेव्हा त्यांना आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. वैजयंतीच्या मनात विचार येतो की मी सुद्धा माझा घडा सजवते, बाकीच्यांपेक्षा वेगळा, तरीसुद्धा हा कान्हा माझा घडा कधीच फोडत नाही, असं कसं? तिच्या मैत्रिणी तिला समजावतात, अगं वेडे, तू अशी छान नटून थटून अशी ये, मग कान्हा तुझाही घडा फोडेल बरं का. एके दिवशी छान साजशृंगार करून ही वैजयंती आपला घडा घेऊन निघते. इकडे तिकडे नजर असते, कुठे कान्हा लपलाय का. बाकीच्या सख्यांचे मात्र घडे फोडलेत, माझा नाही. असं अनेक वेळेला होतं. शेवटी एक दिवशी विचार करते, ह्यापुढे मी हे काहीही करणार नाही, अशीच ती जाते. आणि कृष्णाला म्हणते, असं का वागतोस माझ्याबरोबर? मला कधी भेटणार तू? एवढा साजशृंगार मी करते तुझ्यासाठी, पण तू मात्र मला दिसत नाहीस. हे माझं जीवन व्यर्थ आहे. शेवटी तिची मैत्रीण म्हणते, येईल, तुझाही कान्हा तुला नक्की भेटेल. तशीच निराश होऊन घडा घेऊन निघते.
मैत्रिणीबरोबर जाते, अजिबात तिचं मन नसतं. पुन्हा इकडे तिकडे बघते, कुठेच तिला कान्हा दिसत नाही. निराश होऊन पाणी भरून जायला लागते. रोजचा तोच दिवस, पण कान्हा काही भेटत नाही. आपलं आयुष्य असंच व्यर्थ जाणार असं म्हणत असतानाच अचानक घागर फुटते आणि संपूर्ण पाण्याने भिजून जाते आणि नखशिकांत भिजून जाते. आणि तेव्हा तिला कळतं, कान्हा, आज कान्हाने माझी घागर फोडली. आता माझे जीवन सार्थक झालं. आता मला दुसरं काही नको. हे जीवन सार्थक झालं. आणि त्याच्यातच ती रममाण होते. एक दिवशी मैत्रीण येते आणि म्हणते, वेडे, तुला माहिती आहे का तुझा कृष्ण तुझ्यावर किती प्रेम करतो? ती म्हणते, कृष्ण आणि माझ्यावर? त्याच्या गळ्यात जी माळा आहे ना, त्या माळेचं नाव काय तुला ठाऊक आहे का? ती म्हणते, काय? त्याच्या गळ्यात जी माळ आहे त्याचं नाव आहे वैजयंती. काय सांगतेस? माझ्या कृष्णाच्या गळ्यात माझी माळ आहे? धन्य झाले मी, सार्थक झालं माझं जीवन. खरं तर तुमच्या ह्या इतक्या उत्कृष्ट अदाकारीच्या नोटवर कार्यक्रम संपवावा असं वाटतं, पण मी तो संपवणार एवढ्याचसाठी नाही. अजून खूप बाकी आहे बोलायचं, पण थोडंसं वेळेचं भान ठेवून आपल्याला बोलायचं आहे. पण तुमच्या ह्या सगळ्या सुंदर व्यक्तिमत्वाची, अभिनयाच्या, तुम्ही थोडं स्थिर झालेलं आहात ना, हां, तर ह्या व्यक्तिमत्वाची एक दुसरी बाजू आहे जी अत्यंत प्रभावी आहे, जाणून घेण्याजोगी आहे. मी त्याकडे त्यांना वळवते. सुकन्याताई मनाने तर खूप रुजू आहेत, खूप दयाळू आहेत, ह्याचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. सेटवर घेतात, इतरही लोकांनी अनेक किस्से मला सांगितलेले आहेत. पण त्या खूप मोठं सोशल वर्क करतात. त्यांना असं सोशल वर्क हा शब्द आवडत नाही, तरी मी तो वापरला, कारण ते असं म्हटल्याशिवाय त्या कार्याची किंमत कळणार नाही. तर आम्हाला तुमच्या सामाजिक सेवेबद्दल सांगा. ह्याला सुद्धा ना माझी आई कारणीभूत आहे. कारण माझ्या आईनी मला असं सांगितलं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की माणसाकडे माणूस म्हणून पहा. त्याचा हुद्दा किंवा त्याचं काम काय करतोय हे महत्त्वाचं नसतं, तो माणूस आहे. आणि माझी आई कमी प्रमाणात का असे ना, पण थोड्याफार कोणी नातेवाईकाला मदत गरज असेल किंवा आमच्याकडे स्वीपर येतात किंवा चांभार येतो, त्यांना जर काही मदत हवी असेल मुलाच्या शिक्षणाकरता किंवा जे काय असेल, 10 रुपये का होईना पण ती तेवढं द्यायची. आणि तिने आम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं की आपल्या मिळकतीतले खूप नको, पण निदान एक 10% तरी तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याला खूप मोठं नाव मी देणार नाही, कारण मी खरंच खूप काही काम करत नाही, पण जे काही करते ते मनाला समाधान देणारं आहे. की एक CPA नावाची संस्था आहे, कॅन्सर पेशंट्स एड्स असोसिएशन. त्या संस्थेबरोबर मी आज गेली 22-23 वर्ष काम करते. त्यांचे सेमिनार असतात, कॅम्पेन असतं, तिकडे मी जाते. एक आव्हान पालक संघ म्हणून आहे आमच्या इकडे. तिथे सुद्धा मेंटली चॅलेंज मुली आहेत. काही फार नको असतं त्यांना, पैशापेक्षा सुद्धा त्यांना गरज असते ती येऊन बोला, संवाद साधा, आमच्या मुलींबरोबर काहीतरी करा. मग जाऊन गप्पा मारायच्या, एखादं गाणं म्हणायचं, एखादा नाच शिकवायचा, की त्या मुलींचं मन रमायचं त्याच्यामध्ये. किंवा माझ्या मुलीचा आणि माझा वाढदिवस आम्ही तिकडे साजरा करतो. माझी मुलगी दरवेळेला त्यांना फोन करून विचारायला सांगते, ताईला काय हवं आहे विचार. तर त्यांना काय नेहमीच हेच असतं, वडा आणि आईस्क्रीम. पण आम्ही तिकडे घेऊन जातो, त्यांच्याबरोबर साजरं करतो. त्याच्यानंतर एक गेवराईला एक संस्था आहे, आणि मला अशा संस्थांबरोबर काम करायला आवडतं की ज्यांच्यापर्यंत आज फारसं कोणी पोचलेलं नाही आहे. ते कदाचित माझ्यामार्फत माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी सांगते याच्याबद्दल, आणि ते मदत करतात, सहाय्य करतात. गेवराईला एक संस्था आहे, अनाथ मुलांची संस्था आहे, आणि आता कोविडनंतर त्याच्यामध्ये अजून वाढ झाली. तर ज्यांचं अगदी कोणी नाही आहे त्या एका मुलीचं किंवा मुलाचंही पालकत्व घेते. तर मला असं वाटतं की आपली स्वप्न खूप आहेत. माझं सुद्धा स्वप्न आहे
माझ्यासुद्धा इच्छा आहेत की मला मर्सिडीज हवी आहे, बंगला हवा आहे, असं प्रत्येकाचं असतं. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्या बरोबरीने अजून दोघंजणं जर उभे राहिले आणि त्यांची घरं झाली तर त्याचा आनंद मला जास्त असेल, की जे सुख आणि जे आनंद आज मी उपभोगते तेच त्यांनी पण उपभोगावं असं मला वाटतं. तर माझं प्रत्येकाला हे सांगणं आहे, कदाचित तुमच्यापैकी खूप जण करतही असतील, पण त्याच्यातनं आपला TDS किती कट होईल, इन्कम टॅक्सला किती बरं पडेल ह्याचा विचार न करता आपल्याला जिथे जिथे मदत करता येईल, जेवढी जेवढी करता येईल, अगदी प्रत्येकाने 10-10 रुपये जरी रोजचे काढून म्हटलं तरी सुद्धा खूप होतात, ते सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर ते आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या मिळकतीतले थोडे तरी आपण त्यांना द्यावेत असं मला वाटतं. आणि त्याच हेतूने मी आणि संजय दरवर्षी, आता कोविड नंतर पण एकदा आम्ही घेतलं, आम्र महोत्सव घेतो. तर त्या आम्र महोत्सवाचं आमचं उद्दिष्टच हे आहे, एकतर आमच्या गावाला, आमचं कोतवडे गाव आहे, तिथे भरपूर आंबे येतात आणि अतिशय गोड आंबे असतात, त्याच्यामुळे त्याचा आमरस सगळ्यांनी खावा. त्यामुळे आमच्याकडे इंडस्ट्री त्याला हजर होते, मुख्य म्हणजे अनलिमिटेड आमरस, पुरी आणि भाजी एवढाच आमचा हे असतो. आणि त्याच्यामध्ये जे काही पैसे येतात आम्हाला ते आम्ही 4 संस्थांमध्ये, ज्यांच्यापर्यंत आज सरकारसुद्धा पोचू शकलेलं नाही आहे, ज्यांच्यापर्यंत मदत पोचू शकत नाही, अशा संस्था आम्ही शोधून काढतो आणि त्यांना आपल्या सगळ्यांकडनं आपण ते सहाय्य करतो. आणि नशिबाने आमच्या प्रत्येक वेळेला एक 3.5-4 लाख रुपये प्रॉफिट, सगळा खर्च वगळता आम्हाला झाला आणि तेवढा आम्ही त्या संस्थेला दिला. तर हे आता आम्ही परत पुढच्या वर्षी पण आम्ही करू, यावर्षी पण आम्ही करू. तर आणि सांगावंसंही वाटतं की जर तुम्हाला ह्या उद्देशाने जर करायचं असेल, कुठे इथे जर तुम्हाला आम्र महोत्सव करायचा असेल तर आम्ही त्यासाठी नक्की येऊ. आणि फक्त तोच उद्देश हवा मात्र तुमचा, त्याच्यामध्ये संस्थेचं कुठेही प्रॉफिट असता कामा नये. आमच्याकडे आम्र महोत्सव केळकर साहेबांच्याच प्रेरणेने होत असतो, तर नक्की विचार होईल. तर असं आम्ही करत असतो. तर म्हणून मला असं वाटतं की, आणि ते केल्याने खूप बरं वाटतं. किंवा आता मी मेडिटेशनद्वारे रेकी देते, तर टाटामध्ये जो लहान मुलांचा जो एक हे आहे, त्याच्यामध्ये मी लहान मुलांसाठी मी रेकी देते. तर जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करत राहावं असं मला वाटतं, कारण आशीर्वाद, शुभेच्छा ह्या कधीच फुकट जात नाही. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि त्या तुमच्यासोबत, तुमच्या लेकीसोबत पण राहणार आहेत. तुम्ही मेडिटेशनचा बराच वेळा उल्लेख केलात, निर्गुणातल्या ईश्वराचाही तुम्ही सेवा करताच आणि सगुणातल्या ईश्वराचीही तेवढीच सेवा करता. आणि आत्ता तर माहोलच तसा आहे. 22 जानेवारीला लोकार्पण सोहळा साजरा होतोय मंदिराचा. आणि मला इथे आपल्या सर्व श्रोतृवर्गाला आणि सुकन्याताई तुम्हालाही आवर्जून सांगायचे की आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्या शेजारी जे आमदार बसलेले आहेत, आपले संजयजी केळकर, हे 6 डिसेंबर 1992च्या जो पहिलं मुहूर्तमेढ त्यावेळेला रोवली गेली ज्या मंदिराची, त्याचे ते कारसेवक म्हणून तिथे जीवावर उदार होऊन त्यांनी कार्य केलेलं आहे. मला आवर्जून आपल्याला आणि आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं. आणि आज त्यालाही ते साक्षीदार होते, आज लोकार्पण सोहळ्यालाही ते साक्षीदार आहेत. ही आपली भाग्याची गोष्ट आहे. आणि अर्थातच आपण सगळेच त्या आमच्याकडे 2 दिवसापूर्वी सुनील काळे आले होते. ते असं म्हणाले होते की संगीत उपासक आणि कलाकार हा त्याच्या कलेच्या माध्यमातून त्या ईश्वरी तत्वापर्यंत सगळ्यात जास्त जवळ पोहोचतो. आणि शेवटी आपण सगळेच त्या श्रीरामाचे, त्या ईश्वराचे भक्त आहोत. कारण श्रीराम ही कोणी व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे. त्यामुळे तिचं मंदिर ही कोणी स्थापत्यशास्त्रातली इमारत नाही आहे, तो चैतन्याचा, ऊर्जेचा, अखंड ऊर्जेचा स्रोत आहे. तेव्हा ह्या स्रोताला वंदन करून आजचं हे समाप्तीचं पुष्प आपण इथेच त्याचा समारोप करूया. याच्यानंतर संपूर्ण वंदे मातरम होईल. मी वेदश्री आगाशे हिला त्यासाठी आमंत्रित करते. मला असं वाटतं आरतीताईंनी ह्याच्यावरून छान तुम्हाला मनोरंजन ते केलं असतं, पण मी काही वाईट बोलले नाही ना? नाही, तुम्ही खूप छान बोलला. आलं नाही ना? खूप छान लोक टाळ्या मिळतातच आहे. कारण मी म्हटलं तसं की जसं तुमच्या मनात एक आरतीताईचं स्थान आहे, तसं माझ्या मनातही आरतीताईचं स्थान आहे. त्याच्यामुळे तिने मला जेव्हा सांगितलं की तू जाशील का, त्या नाही म्हणण्याचा प्रश्नच आला नाही. आणि म्हणून मी इथे आले. आणि त्याच्यानंतर या संस्थेची महतीसुद्धा कळली आणि मी म्हटलं योग्य ठिकाणी मी जाते.
नाही, आपण जसं हिमालयाला जितकं आपण कौतुक करतो, त्याचं आदर करतो, तसं आपण आपल्या सह्याद्रीचंही करतो. प्रत्येकाचं स्थान वैशिष्ट्य असतं. तसं तुमचं स्थान वैशिष्ट्य वेगळं आहे, त्यांचं वेगळं आहे. आम्ही दोघींचाही आदर करतो. आणि खरंच आमच्या अतिशय छोट्याशा शॉर्ट नोटीसच्या विनंतीवर तुम्ही इथे आलात, त्याबद्दल मी समारोपाच्या प्रसंगी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार मानते. मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना आणि तुम्हालाही शुभेच्छा देते, आगामी वर्षाच्या शुभेच्छा देते. 25 डिसेंबरला तुमचा वाढदिवस होऊन गेलाय, तरीसुद्धा ह्या वर्षासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना धन्यवाद. गेले 7 दिवसाची ही व्याख्यानमाला आपल्यामुळे सुफळ संपूर्ण झाली. मनपूर्वक धन्यवाद.